नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे की सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी त्यांना दुपारी त्यांच्या शाळेमध्ये मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळणार आहे. म्हणजे ही एक मोठी ब्रेकिंग न्यूज असणारी आहे. पण इथं सगळ्यात महत्त्वाच्या ज्या सूचना मी तुम्हाला सांगणार आहे त्याची अंमलबजावणी आपण करणं खूप गरजेचं असणार आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे पण त्यांनी त्यावेळेस त्यांचे मूळ गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला दिलेला नाही, त्यांनी शाळेतून या दोन्ही गोष्टी मिळवा आणि जवळ ठेवा. गडबड करण्याची गरज नाही. शाळेमध्ये किंवा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन गर्दी करण्याची गरज नाही. लगेच नाही, 15-20 दिवसानंतर पुढचा राऊंड ज्यावेळी सुरू होईल त्यावेळेस जरी जमा केलं तरी चालू शकतं. हा एक महत्त्वाचा भाग. दुसरं, जे विद्यार्थी उद्या 1 जूनला उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणारे आहेत त्यांच्यासाठी 2 पर्याय आहेत. एक, जाऊन तुम्ही प्रवेश घ्या. त्यावेळेस तुमच्याकडे शाळा सोडल्या दाखला किंवा गुणपत्रिका, मूळ गुणपत्रिका असणार नाही आहे, दोन्ही ओरिजिनल असणार नाहीत. पण जर आपण 1 दिवस थांबला उद्याचा, तर उद्या शाळेमध्ये तुम्हाला मूळ गुणपत्रिका मिळेल आणि शाळा सोडल्याचा दाखलाही मिळेल. तो घेऊन तुम्ही मात्र 2 जून 2026 पासून तुम्ही पुन्हा ते जे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे तिथं तुम्ही जाऊन प्रवेश घेऊ शकता. त्यामुळं कारण नसताना उगीच मिळाले आहे म्हणून जाऊन तिथं गर्दी करू नये, माझं घ्या माझं घ्या माझं असं म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळं ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्याने खूप शांत राहून ही सिस्टीम ज्यावेळी पहिली फेरी पूर्ण होईल त्यानंतर जरी जमा केलं तरी चालू शकतं. आणि जे प्रवेश घेणारे आहेत त्यांनी अतिउत्साहापोटी बरं का घेऊन गडबड करण्यामध्ये काही अर्थ नाही. अगदी उद्याचा दिवस हे सगळं मिळवण्यामध्ये गेला तरी चालेल. फार तर फार आपण सर्वांनी मिळून माननीय शिक्षण संचालक, माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे यांच्याकडं आपण हेल्पलाईनच्या माध्यमातून किंवा थेट मी स्वतः त्यांना मेसेज करेन की सर असा असा आता दाखला मिळत आहे, गुणपत्रिका मिळत आहे, त्यामुळं 2 ते 3 दिवस आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही पहिल्या फेरीच्या प्रवेश घेण्यासाठी देण्यात यावेत. आपण विनंती करायला काही हरकत नाही. मला वाटतं संपूर्ण राज्यामधून विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनला जर या पद्धतीनं मुदत वाढ करून घेतली तर 3 जूनपर्यंत आहे, 4, 5, 6 हे पुढचे 3 दिवस म्हणजे पुढचा एक आठवडा जर घेतला तर काही फरक पडत नाही आहे. त्यामुळं शेड्यूलमध्ये सगळं व्यवस्थित बसू शकतं. फक्त विद्यार्थी पालक यांनी गोंधळ किंवा गडबड करण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळं मित्रांनो, सावध राहा, गडबड करू नका. उत्साहापोटी उगीच शाळेमध्ये जाऊन म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊन गर्दी करून अडचण कोणा प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची करू नका. त्यामुळे जे विद्यार्थी 10वी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना यश अकॅडमीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.